correspondent for education for Maharashtra. I have just come to the Pune Police Commissioner office. हा काहीतरी एक बातम्या होते आमचे PSI बनगाडांचा अँटी करप्शननी त्याला डिटेन केला आहे की कोणी अर्ज करलेला होता त्यांनी काहीतरी ब्रायबिंगचा केला आहे. आम्ही सगळं कांड काढला आहे बाहेर. ते PSI टेबलवर होता त्यांनी कागद ठेवले काहीतरी कॉल आला ते कॉलसाठी गेला आणि त्यांनी आपला मोबाईल टेबलवर विसरला होता आणि जे कंप्लेंट करायला आले होते त्यांनी त्याचा कॉलवर 2 लोक होते त्याचा मोबाईल यूज केला आणि सगळे दे पास्ट ऑन ऑल मेसेजेस की आम्हाला इतके पैसे द्या हे द्या आणि ते PSI कुठेतरी बाहेर गेला होता का टॉयलेटला गेला का कुठेतरी गेला साहेबांनी बोलवला आणि त्याचा मोबाईल टेबलवर पडला होता PSIचा. आणि हे लोकांचे दरखास्त केले 2 लाख 1 लाख मागतोय PSI हे सगळं खोटं आहे. इतकी कडक इन्क्वायरी करत होता यांनी बोल फोन केले आणि तुम्ही बोलणारच ना. तुम्हाला डमी सिम कार्ड बी भेटतो आजकाल. सगळे पैसे खर्च केले आणि हिने बनगार्डनमध्ये बसून असा कांड केलेला आहे. त्याचा मोबाईल उचलला आहे का बाहेर घेऊन गेला आहे आणि काय केलं आहे. असा होत नाही साहेब. अँटी करप्शनला कळायला पाहिजे. कुठे कुठे काळे धंदे चालू आहेत त्यांना सगळंच माहिती आहे. रोज त्यांनी 10, 15, 20 केस करायला पाहिजे ना अँटी करप्शननी. बिल्डरचं बघा रजिस्टरचं फ्लॅट लँड आहे तिकडे काय चालतं सगळं कांड आम्हाला बोलायची जरूरत नाही आहे. रेसकोर्समध्ये काय मोठे मुकी लोक धंदा करताय तिकडे रेड मारा ना तुम्ही. आणि तुम्ही आमच्या PSI आपली डिटेलमध्ये काम करत होता पोलीस स्टेशनला आणि ते पोलीस स्टेशनला काम करता कोणी त्याचा मोबाईल उचलला आणि रेकॉर्डिंग केली आणि अँटी करप्शनने नवीन आयडिया काढली बोले ताबडतोब अटक. अरे कसं जा अटक. इतका मस्त PSI आम्ही सगळं काढलं त्याचा. आजूबाजूला विचारला पोलीस स्टेशनला विचारला लोकांना विचारला त्याच्यासाठी. आणि टाइम्स ऑफ इंडियाला बातमी अरे करोडो रुपयाचा चोऱ्या माऱ्या होत आहेत बिल्डर लोक लॉबी करतायत त्यांची बारीक आमच्या पोलीसचं पहिले. अरे वा 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 काय आपली सरकार आहे फडणवीस साहेब. तुम्हाला एकच अजून विचारायचं आहे 110ची केस आता DCP करता IPS ऑफिसर. उद्या आमच्या CP साहेबला तुम्ही सांगणार आमच्या इतका मग CP साहेब आहे पुण्याचा की तुम्ही ठाणे अंमलदारचं काम करा. आता असा टाईम आला आहे. अरे DCP हे काहीतरी काम करतं त्याला 110 करायचा. अरे फडणवीस साहेब लोकांना पोलीस डिपार्टमेंटला काम करून द्या. तुम्ही करा ना. तुम्ही 1 नंबर मुख्यमंत्री आहे महाराष्ट्राचे पण पोलीसची बॅटिंग करू नका ना. अरे काय पेपरवर काय कुठे गेलं पोलीसला काय काम आहे करायचं पेपरवर चालू. आम्ही नंतर बोलू. ट्रॅफिकवाल्यांची तर अशी हालत झाली आहे 3CCचा एक केस करायचा तो घरी जायचा. माझी एकच रिक्वेस्ट आहे फडणवीस साहेब फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही हे बोला पुऱ्या महाराष्ट्रामध्ये वसुलीवाल्याचं काय वसुलीचं नाव काय आणि वसुलीला कोण आहे व्हॉट इज अ सब्जेक्ट. शाळेमध्ये कॉलेजमध्ये आपण सब्जेक्ट करतात ना आय हॅव टेकन दिस डिग्री आणि वसुलीवाला कोण आहे आणि तिकडे कोणी लक्ष घालत नाही. हा वसुलीवाल्याचं बलजबरी करताय की काय करतो वसुलीवाला बिचारा. आणि ते गोळा बी केले ते कोणाला पैसे जातात आणि काय झालं की आमच्या पोलिसचं नाव बदनाम हे पोलिसने घेतलं. अरे काय घेतलं फडणवीस साहेब. अरे थोडा हात जोडतो डिपार्टमेंटला काम करू द्या. सगळे धंदे बंद हे बघा ठीक आहे ना तुम्ही करता 1 नंबर करा. हातगाड्या उचलले आमच्या मराठी मुसलमान दलित रोडवर आलाय. अरे रोड क्लिअर रोड. अरे सुप्रीम कोर्टची जजमेंट आहे 2014ची वेंडर ॲक्ट आहे आणि पार्लिमेंटने बिल पास करा ते वाचा ना. त्याच्यामध्ये साफ लिहिलं आहे की तुम्ही जागा द्यायला पाहिजे त्यांना. तुमची आता सत्ता आली आहे पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये. थँक्स यू सो मच. गुड लक टू यू. यू आर डुइंग अ वंडरफुल वर्क. पण आम्हाला उत्तर द्या पब्लिकला वसुलीवाला म्हणजे काय. आमच्या एक PSIला धरला ताबडतोब. अरे केस डिटेन. अरे PSI लुटतोय. अरे वा 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 काय फडणवीस साहेब काय तुमची सरकार आहे. फक्त पोलिसवर बोटा काढा. वसुलीला काय आम्हाला सांगा ना. वसुलीला पैसे गोळा करून कोणाला देतोय. मुनीर मिर्झा चीफ कॉरेस्पॉन्डंट BTS चॅनल पुणे.